धन्यवाद, थैंक यू सो मच। ओवर टू कमेंट्री बॉक्स मुन्ना पाटिल, मुन्ना बुखारी। थैंक यू सो मच। तो मैच ऑन होता हुआ स्ट्राइक पे बल्लेबाज सचिन घरत, नॉन स्ट्राइक पे पंकज और गेंदबाजी मार पर चैतन्य हाथनी। पहली ओर लेकर काजी अली शाह, पुरस्कृत मोइन 11 ताल। पहली गेंद गुल्ले स्पॉट पे टप्पा खाने के बाद थोड़ी सी उछाल लेते हुए यहाँ पर बीट कराते हुए, हाइट कम फाइट ज्यादा ऐसे कहते हुए, पर हाइट ज्यादा होने के बावजूद भी गेंद की मिनट तक पहुंच नहीं पाए। नाम है सचिन घरत। डॉट गेंद, पहली गेंद यहाँ पर संजय जी घरत खुश होंगे क्योंकि पहला मैच यहाँ पर जीतना था और यश ने जो देखा था, मैं कहा था कि जरूर मुझे इस मैच में जीतना है, अन्यथा 365 दिन इस टूर्नामेंट की राह देखनी होगी और समा 11 वॉरियर्स टीम जरूर जीतती हुई। कमाल का स्ट्रोक आशुतोष आयुष साखरकर के बल्ले से हमने देखा, विनिंग स्ट्रोक यहां पर। चैतन्य हाथ में फिर से एक बार अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार, सामना करेंगे स्ट्राइकर बैटर सचिन घरत। आहा, इस बार फिर से आड़े वाले से खेलने का प्रयास, फिर से एक बार चकाते हुए गंडाते हुए, पहले मैच में जो गलती हुई ना उसको सुधारते हुए काजी अली शाह, मोइन 11 थल टीम यहाँ पर गेंदबाजी करते हुए, तो बल्लेबाजी करते हुए साई गणेश थल चालमाला। फिर से एक बार चैतन्य हाथ ने अपने ओर की अगली गेंद, इस बार भी स्ट्रोक, गेंद हवा में, राकेश रामनाथकर विकेट कीपर के दस्तानों में, बल्ले का बाहरी सिरा, विकेट कीपर का सहारा, डीजे को मौका। जरूरी यहाँ पर नए बल्लेबाज यश कवले आते हुए, कमाल की गेंदबाजी सचिन घरत जैसे बल्लेबाज को वापसी का रास्ता दिखलाते हुए, ये दोनों टीम के लिए भी डू एंड डाई है। जो जीतेगा वो जरूर अगला मैच खेलेगा और जो हारेगा उसे इस टूर्नामेंट के लिए 365 दिन राह देखनी होगी। तो फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर चैतन्य हाथ में अपने ओर की अगली गेंद, यश हाँ, इस बार फिर से हम अच्छी गेंद डाली, अचूक लाइन और लेन से गेंदबाजी की, इस बार बल्लेबाज को बीट कराने में कामयाब होते हुए। पहले मैच में विकास सर शानदार गेंदबाजी का परफॉर्मेंस नहीं हुआ था, पर इस मैच में गलती को सुधारा है और जरूर यहाँ पर अपने टीम के लिए योगदान देते हुए स्कोर कार्ड पर स्कोर रुका हुआ 2 रन 1 विकेट की नुकसान पर पहला और प्रगति पर व्यासपीठ पे हमारे सम्मानीय आदरणीय दिनेश दादा थले यहाँ पर आ चुके, उनका भी मैं सहर्ष स्वागत करूंगा इस प्रतियोगिता के द्वारा। तो फिर से एक बार 2 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट की नुकसान पर पहला और प्रगति पर। अभी आए हुए दर्शकों की जानकारी के लिए चालू मुकाबला हम देख रहे हैं। इस बार फिर से अच्छी फील्डिंग वहां पर संजय घरत, कमाल का एफर्ट, बॉडी लैंग्वेज देखिए, मजबूत जिस्म के खिलाफ। हो लैला के शादी में लफड़ा हो गया, लैला के शादी में लफड़ा हो गया, राज हालेकाना इतना भागा कि लंगड़ा हो गया। जरूर पहली गेंद उठाने में यहाँ पर राय लगाई थी, पर एक ओवर की समाप्ति के बाद धनुश्री वर्मा भाभी के हीरो जर्सी नंबर 3 युजवेंद्र चहल 3 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट की नुकसान पर शानदार शुरुआत यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम काजी अली शाह, मोइन 11 थल यहाँ पर गेंदबाजी करते हुए, तो बल्लेबाजी करते हुए हम टीम देख रहे हैं साई गणेश थल चालमाला। जरूरी यहाँ पर पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, शानदार शुरुआत हो चुकी है। रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते, रख हौसला खुद पर, क्यों ढूंढता है फरिश्ते। पंछियों के पास का होते हैं नक्शे, फिर भी वो ढूंढ लेते हैं रास्ते। कहने का तात्पर्य यह है दोस्तों कि पंछियों के पास नक्शे न होने के बावजूद भी अपने घोंसले, अपने मंजिलों के पास पहुंचते हैं। स्पीड अप करना है ऑफिशियल अंपायर सर। स्पीड अप करना है, गेंदबाजी करने वाली टीम 15 मिनटों में 3 ओवर समाप्त करना अनिवार्य होगा, अन्यथा पेनलाइज किया जाएगा। ये नोटिस बार बार नहीं दिए जाएंगी,
यहाँ पर हमारे टाइमर सेट है, 15 मिनट के ज्यादा लगा तो ये खिलाड़ी 30 सर्कल के अंदर लेना होगा। गेंदबाजी मार्ग पर मोइन पटेल, खुद कैप्टन, संघ मालक। और इस बार देखिए बड़ा स्ट्रोक हवा के साथ खेला हुआ स्ट्रोक, और वहां पर गलती कोई नहीं की। चैतन्य हाथने ने उनके हाथों में गेंद समा दिया और विकेट खोते हुए ये बल्लेबाज बैक टू द यश कौले। पक्ष समा वॉरियर्स घरात आली, टीम सज्ज रहे। यानंतर होणारा सामना असेल कारागीर 11 वायशत विरुद्ध समा वॉरियर्स घरात आली। दोन्ही संघाचे संघटक अपन टॉस साठी सज्ज राहायचं है। तो यहाँ पर देखिए नैनों में सपना, सपनों में सजना, पर यहाँ पर नैनों में गेंद दिखाते हुए गेंदबाज मोइन पटेल पहली गेंद पर विकेट प्राप्त की। न्यू बैटर मैदान पर आते हुए महेश थेरोंडेकर, एक अनुभवी खिलाड़ी, क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी, द लेजेंडरी क्रिकेटर। पर इस बार मोइन पटेल खुद संघ मालक है। आज काजी अली बाबा की दुआ लेकर आए हैं, क्योंकि पहला मैच हारे हैं मोइन 11 पर आज संघर्ष करना होगा। पर क्या मौका देंगे बल्लेबाजी करने वाली टीम? यहां पर स्कोर रुका हुआ 3 रन 2 विकेटों के नुकसान पर। जरूर खुदा का रखा हुआ रोजा, और रोजा मुबारक महीना, और उसी महीने में यहाँ पर टूर्नामेंट का ऑर्गेनाइज किया हुआ है दमदार थल प्रीमियर लीग। और ये देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर, न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा। क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट होता हुआ, तू चल मैं आया, डीजे को मौका। अतिथीचा सत्कार करणे भारताची संस्कृती, आणि या संस्कृतीमध्ये त्याच मोलाचे सन्माननीय आदरणीय दिनेश दादा थले यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच यथोचित सत्कार करण्यात येत आहे। आपण आलात जरूर। यहाँ पर देखिए 3 गेंदे और साक्षी भाभी के हीरो 4 रन स्कोर का 4 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं मोइन पटेल गेंदबाजी करते हुए। फुल टॉस गेंद हवा में खेलने की कोशिश, थर्ड मैन रीजन, कवर पॉइंट बॉर्डर लाइन के सिंगल डिक्लेयर एरिया में जाते हुए इस 1 रन के साथ स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है 5 रन। दमदार थल प्रीमियर लीग 2024 पर्व 3रे ग्रामस्थ मंडल थल आयोजित एक भव्य दिव्य टूर्नामेंट, और इस प्रीमियर लीग का आगाज किया गया ड्रीम्सcricket.in के माध्यम से। ये पूरी टूर्नामेंट कवर की जा रही है। सभी दर्शकों का सहर्ष स्वागत होगा। गेंदबाजी मार्ग पर मोइन पटेल, इस बार बल्लेगा भारी सिरा, विकेट कीपर का नहीं मिला सहारा, पर जरूर यहाँ पर 1 रन डिक्लेयर एरिया में। इस 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 6 रन स्कोर कार्ड पर। दूसरा ओवर प्रगति पर शानदार गेंदबाजी, और शुभम आज मोइन पटेल का रोजा है, और रोजा रखकर भी गेंदबाजी करते हुए, और जरूर यहाँ पर थोड़े से अंपायर कल्पेश मात्रे नाराज होते हुए प्लेटफॉर्म नंबर 1 पर आने वाली ट्रेन 2 पर आते हुए एक्स्ट्रा के बदल स्कोर में बदलाव। स्कोर जा पहुंचा है साक्षी भाभी के हीरो जर्सी नंबर 7 महेंद्र सिंह धोनी, और ये 43वां वाइट आता हुआ मोइन पटेल। इस बार जड़ में डालने की कोशिश, फिर से एक बार खोद कर खेला है बल्लेबाज महेश थेरोंडेकर ने। इस 1 रन के साथ 8 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। कमाल की गेंदबाजी, दौर की समाप्ति के बाद स्कोर जा पहुंचा है हमारे गुण लेखक शुभम कानमोरे सर बतलाते हुए 8 रन। पर खिलाड़ियों से गुजारिश करूंगा कि मोइन पटेल के लिए तालियां बजाएं दोस्तों। सुबह से पानी का एक थेम नहीं है, रोजा रखकर गेंदबाजी कर रहे हैं, और ये विश्वास, आत्मविश्वास, ये चिकाटी मैदान पर दिखाते हुए खुद संघ मालक मोइन 11 पटेल के मोइन पटेल रोजा रखकर भी गेंदबाजी करते हुए।
जरूर यहाँ पर अपॉर्चुनिटी आती हुई प्रकाश आलेकर अगर गेंदबाजी करेंगे तो सर्विल वेता इनकी जाने से 500 रुपए का कैश प्राइज होगा गेंदबाज प्रकाश आलेकर के लिए। पर इस बार पहली गेंद के ऊपर बल्लेबाज महेश तोरंडेकर के बल्ले से आता यहाँ पर आदित्य बांबल जिस तरह से गेंदबाजी के लिए और पहली गेंद पर अपने इरादे स्पष्ट किए बल्लेबाज महेश चेरोंडेकर। मैंने पहले ही कहा था महेश चेरोंडेकर एक और लेजेंडरी क्रिकेटर है, क्लास है उनके पास, अनुभव है और वही अनुभव आज इस लोनारे के मैदान पर दमदार थर्ड प्रीमियर लीग 2024 के इस रण समर पर इस बार ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक फिर से एक बार फील्डर संचय जिन्होंने अच्छी डाई लगाकर पहली ओवर में 3 रन बचा लिए थे, 1 रन खर्च हुआ पर 3 रन बचा लिए और यहाँ पर फिर से एक बार 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 13 रन। मोहम्मद सिराज जर्सी नंबर 13 स्कोर कार्ड पर मुकम्मल होते हुए स्ट्राइक पे बल्लेबाज आदित्य खैरत। गेंदबाजी मार्ग पर फिर से एक बार आदित्य बांबल, आदित्य इस बार छत में डालने की कोशिश राज हलेकाना गे हो यहाँ पर देखिए कोमड़ी था पलाली तंगड़ी धरो न लंगड़ी खालाया लागली। जरूर चैतन्य हाथ को लंगड़ी लगाने पर मजबूर किया था। 1 रन की जगह पर 2 रन मुकम्मल किए, 2 रनों के साथ स्कोर जा पहुंचा भुवनेश्वर कुमार जर्सी नंबर 15 स्कोर कार्ड पर। तीसरा ओवर प्रगति पर 4 ओवर का होने वाला मुकाबला फिर से एक बार आदित्य। इस बार बड़ा स्ट्रोक क्या स्लॉट में है, संचय गरत गेंद के नीचे कैच लपक लिया, बल्लेबाज का खात्मा होता हुआ डीजे को मौका। खलीवली ने तरजीह झाला वर खाली क्योंकि जिस तरह से बल्लेबाज ने फटका लगाया संचय गरत गेंद के नीचे और विकेट प्राप्त करते हुए यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा मी आमंत्रित करेन कारागीर 11 वायशत विपक्ष समावरीय स्थळ गरताली 3 षटकांचा सामना असेल। टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे। गेंदबाजी मार्ग पर आदित्य बांबर अपने ओर अगली गेंद इस बार गेंद हवा में मोइन 11 टल के गेंदबाज के ऊपर प्रहार करते हुए बल्लेबाज मुझे दे दे ठाकुर और ठाकुर का ही गाना लगाया जरूर महबूबा हो महबूबा कुर्बानी फिल्म और उसके साथ साथ अमजद खान। गेंदबाजी मार्ग पर आदित्य अपने ओर की अगली गेंद डालने के लिए तैयार है विभांशु के लिए। इस बार फिर से हवा में खेलने की कोशिश राज हलेकाना और हलेकाना ने पकड़ लिया कैच और बल्लेबाज बैक टू द पैवेलियन। फिल्म का ये गाना हमारे डीजे ऑपरेटर गणेश ढेते इन्होंने सुनाया चिंतामणि डीजे जिसे कहा जाता है। यानंतर होणारा सामना पुन्हा एकदा विनंती करतोय कारागीर 11 वायशत विरुद्ध समावरीयस घरात आली सगळ्याच्या कडेला टॉस साठी यायचंय। चला लगेच नाणेफेकीसाठी यायचंय कारागीर 11 वायशत याच दरम्यान समा इम्रान भाई मुन्ना बुखारे यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे त्यांच्या समालोचनासाठी आरसी ग्रुपचे सर्व राकेशजी चव्हाण यांच्याकडून धन्यवाद। थँक्यू सो मच। चला थँक्यू सो मच। नाणेफेकीसाठी यायचंय मॅच पुन्हा एकदा पुकारा
समा वॉरियर्स त्याचप्रमाणे तो गेंदबाजी यश केली मात्रे लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे. मैच हो गई गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज स्लॉग और हनामारी का षटक। थैंक यू सो मच आरसी राकेश जी चौहान सर, अमदार दमदार चषक में उन्होंने अपनी टीम भी डाली थी और क्या परफॉर्मेंस दिखलाया था। तो लेजेंडरी क्रिकेटर थे सब, टीम में बड़े खिलाड़ी थे, 40+ के खिलाड़ी थे जिसमें रुपेश भाभी होंगे, राकेश चौहान होंगे और उनके और विनोद वाटकर, उनका जर्सी पहनकर हमारे विकास साकरकर दादा भी थे। और देखिए फिर से प्रकाश आलेकाला 40+ के खिलाड़ी इस बार मिड ऑफ के ऊपर से खेलने का प्रयास। चैतन्य हाथी के हाथों में कैच, ये हाथ मुझे दे दो चैतन्य हाथ ने। सर आपने राकेश सर के बारे में कहा कि कुछ शेर हो जाए। अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, अंगूर पिघलता है तो शराब हो जाती है, चिंगारी भड़कती है तो आफताब हो जाती है। जब भी सुनता हूं जमाने में आरसी यानी राकेश चौहान का नाम तो भाईजान की छाती फूलकर दबंग हो जाती है। ऐसे दानवीर व्यक्ति है, क्रिकेट के शौकीन है, क्रिकेट के दर्दी है राकेश जी चौहान सर, जिनके माध्यम से समालोचक इमरान बुखारी उर्फ भाईजान के लिए 500 रुपए का कैश प्राइज। और इस बार देखिए लल्ला द फायर प्रभु वेताल डीजे मास्टर। स्कोर जब पहुंचा 27 रन। सभी दर्शकों की जानकारी के लिए कहना चाहूंगा ये प्रीमियर लीग, थर्ड प्रीमियर लीग में बेस्ट गेंदबाज 2 बार गए हैं वो खिलाड़ी है प्रभु वेताल। और उन्होंने गेंदबाजी नहीं तो बल्लेबाजी में भी दिखाया है कि मेरे इसमें ताकत है। और छक्का लगाकर राकेश रामनाथ के ऊपर दबाव क्रिएट करने का प्रयास, पर इस बार टप्पा गिरने के बाद थोड़ा सा वेरिएशन किया, गति में परिवर्तन, एक्सपेरिमेंट किया, स्लो वन डिलीवरी, डॉट गेंद जाती हुई 27 रन। और ये 150वां डॉट गेंद आता हुआ आज के दिन का। कमाल की मैच यहां पर होने जा रही है। और इस बार देखिए ऑफ स्टंप के बाहर जाने वाली गेंद, रिव्यू नहीं है राकेश, ऑफिशियल अंपायर डिसीजन इस लास्ट डिसीजन होगा। यस 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं एक्स्ट्रा के बदौलत। यहां पर स्लॉग और हनामारी का षटक है, छक्का लगाया था प्रभु वेताल ने, पर उसके बाद दूसरी गेंद पर कमबैक किया है। अभी आने हुए दर्शकों की जानकारी के चालू मुकाबला साई गणेश थल चालमाला विपक्ष काजी अली शाह मोइन 11 थाल। इस बार गेंद हवा में, एक्स्ट्रा कवर, फील्डर तैनात, फिर से एक बार मोइन पटेल के हाथों में ये कैच लपकते हुए प्रभु वेताल बैक टू द डकआउट। जरूर यहाँ पर बैकफुट पर लगाते हुए गेंदबाजी करने वाली टीम हम देख रहे काजी अली शाह, मोइन 11 थाल, न्यू बैटर मैदान पर सार्थक पाटिल, राकेश रामनाथ कर अपने ओर की अगली गेंद। इस बार जल में डालने की कोशिश, फिर से एक बार गति में परिवर्तन किया, गुडनेस बॉल पे टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर आती हुई, पर विकास सर अपने जो विश्वास दिखाया था प्रकाश हलेकर अगर गेंदबाजी को आते तो उन्हें 500 रुपए का कैश प्राइज था, पर मौका नहीं दिया कप्तान मोइन पटेल। और पुढचा दरवाजा उघडा, मागच्या दरवाजाशी चोरी झाली डीजे मास्टर।
संघाचा आयकॉन खेळाडू. चला टॉस का बॉस आपण करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. धन्यवाद. समा 11 लोणारे विरुद्ध कारागीर 11 वायशेत. 3 षटकांचा सामना. चेंजेस नाही केले तरी चालतील. दिनेश थळे यांच्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. कारागीर 11 वायशेत अर्थात आर्यन खारकर त्यांच्या विरुद्ध असणार आहे तो यश म्हात्रे समा 11 लोणारे. दिनेश थळे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय. छापा कॉल केलाय आणि आलाय काटा. यश म्हात्रे या ठिकाणी सामन्याचा नाणेफेक जिंकले. तर काय वाटते कितपर्यंत तुमची यांना कितीपर्यंत रोखाल? 30-35 रन पर्यंत रोखायचा प्रयत्न करू आम्ही. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. त्याचप्रमाणे आर्यन खारकर तुम्ही यांच्या विरुद्ध ह्याला स्पेशली किती रन मार? 15 आणि एकूण टोटल किती कराल? 50. धन्यवाद. 3 षटकांचा सामना. बैक टू कमेंट्री बॉक्स. तो थैंक यू। यहाँ पर पहले इनिंग का खेल समाप्त हो चुका है। पहले इनिंग में बल्लेबाजी करते हुए 28 रन बनाए और 29 रनों का लक्ष्य खड़ा किया है। ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा हमारे गुरुवर्य सम्माननीय विकास दादा साखरकर सर के पास। धन्यवाद सर। पॉवर प्ले आपण ठेवूया एक ओव्हरचा दोन्ही मॅचला सर। राम सर पॉवर प्ले एक ओव्हरचा असेल, असू दे पॉवर प्ले एक ओव्हरचा 3 ओव्हर मध्ये। पुढच्या मॅचला या नाही, पुढच्या मॅचला या ठिकाणी सामना चालू आहे तो जरा फास्ट करा कृपया, दोन्ही संघांना विनंती आहे। काजी अली शाह आणि विरुद्ध या ठिकाणी आपण बघतो साई गणेश थळ चालमाला। ह्या दोन संघांमध्ये सामना रंगलेला आहे। पहिल्या 4 षटकात आपण बघितलं तर साई गणेश थळ चालमाला संघाने फलंदाजी करताना 28 धावा जमवल्यात आणि 29 धावांचं एक लक्ष्य ठेवलेलं आहे ते समोरच्या संघावर। काजी अली शाह संघासमोर मोहीन 11 थळ, काजी अली शाह मोहीन 11 थळ या संघासमोर। हो आणि जरा फास्ट करायचं आहे। 3 ओव्हरचा षटका आपण यस पाणी यस 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 फास्ट करायचं आहे। दोन्ही संघ लक्षात ठेवा। पाडल्या बिल्डर कॅच सर पकडला, झेल पकडला। कोण? आस्वाद घरत क्षेत्ररक्षणासाठी आलेले आहेत संघ मालक आणि त्यांनी जर झेल पकडला तर महाबलेश्वर ग्रुप कडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे। सचिन घरत या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपण बघतोय। पहिला षटक घेऊन संघाचा कर्णधार, समोर फलंदाज आदित्य बाबळ आणि राकेश रामनाथकर ही जोडी। पहिला चेंडूवर जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय तो डिक्लेअर झोन मध्ये जातोय का चकवतोय? यस चकवतोय, चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार। पण याही वेळेला मारण्याचा प्रयत्न, क्या बात है, ये 40+ नहीं, ये तो 24 है। डीजे बहुत बढ़िया, काय क्रिकेट चाललंय बघा। पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळला आदित्य बाबळ, डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू गेला, चौकार मिळाला। दुसऱ्या चेंडूवर सुद्धा पायात टाकला होता चेंडू। बॅट्समन रेडी राहायचा आणि फास्ट जायचंय, कारण पुढची षटक आपल्याला तुमचा सामना जर 2 षटकांचा करण्यात आला तर मात्र दोषी आम्हाला ठरवायचं नाहीये, कारण अद्यापही आपण प्रकाश आलेखाना कर्णधारात आपण लक्षात ठेवायची ही गोष्ट। जर 2 षटकांचा पुढचा सामना आपण जिंकला ती मॅच आणि ठेवला गेला तर त्याचा दोष तुम्हालाच आहे फक्त। संचय घरत या ठिकाणी जातोय, कारण आपण टायमिंग लावलेलं त्या टायमिंग मध्ये झाला तरी नो प्रॉब्लेम, परंतु जर पुढची षटकं कमी झाली तर मात्र दोषी आपल्याला असेल। संचय घरत येतोय आणि दुसरा चेंडू बघितला, पायात टाकला होता, चांगल्या पद्धतीने फ्लिक केला होता। क्षेत्ररक्षक बघितला स्क्वेअर लेगचा, थोडासा उंचीने कमी आहे
परंतु आदित्य बाबल त्याच वेळेला समजला नाही, अंदाज त्याने घेतला की क्षेत्ररक्षक उंचीने कमी आहे, परंतु त्याचं बुद्धिचातुर्य, त्याची चलाकी, ॲथलेटिझम किती आहे ते माहिती नाहीये. अतिशय उंचावरून जाणारा चेंडू महेश तेरोंडेकरने सहजरित्या पकडला, उंच उडी मारून, आणि फलंदाज आदित्यला माघारी परतवलं. संचय घरात येतोय. नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. धावसंख्या 4 धावा. मोठा फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जातोय. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक चकतोय, चेंडू जातोय तो डीप मिडविकेटचा क्षेत्ररक्षकापर्यंत. काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक जाईल जोपर्यंत प्रभुनाथ लल्ला वेताळ. गोलंदाजी आपण नेहमी बघत असतो, परंतु या वेळेला साईनाथ मंडळाच्या साई गणेश चालमाला संघाच्या मदतीला त्याची फलंदाजी सुद्धा धावून आली होती. 3 चेंडूंचा सामना केला, 1 षटकाराची त्यामध्ये नोंद करण्यात आली होती. धावसंख्या झाली 5 धावा. 29 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक चालू आहे. 5 धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर टाकला होता. राकेशकडे ती कॅपॅसिटी आहे की चेंडू जो तो डीप कव्हर पॉइंट किंवा डीप स्वीपर कव्हर याच्या क्षेत्रामधून त्याच्या वरून मारण्याची त्याच्याकडे क्षमता आहे, आणि त्या ठिकाणी पॉवर प्लेचा इस्तेमाल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू त्याच्या बॅटच्या आवाक्यात आलेला नाहीये. चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातात गेला. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडूचा टप्पा पडतोय. चेंडू पॅडला थोडासा घासून जातोय असं पंचांचं म्हणणं आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे वाईट बॉल किंवा काही पंच डिक्लेअर करत नाहीयेत. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता करण्यात आलेली आहे पंचांद्वारे. निर्धाव चेंडू जातोय कारण पंच दर्शवतात की आतमधून बाहेर गेला असं, किंवा कदाचित पंचांचा त्या ठिकाणी आक्षेप आलेला त्या गोल चेंडूवर. आपण एकदा आता अतिशय चांगला चेंडू होता, स्लो वरून पद्धतीचा चेंडू खोलात टाकण्याचा प्रयत्न केला. 1 धाव घेतली, परंतु दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात संचय काय करतोय बघा. संचयसाठी येतोय या ठिकाणी यस थर्ड अंपायर. पंचांचा इशारा आहे तो थर्ड अंपायर साठी चेक करण्यासाठी. बघूया काम मिळते आमच्या डीजे थर्ड अंपायरचा जो आमचा ऑपरेटर आहे त्याला सुद्धा पंच येतात. थर्ड अंपायर राजेश पाटील फ्रॉम घसवड. या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीने निर्णय लागतोय तोपर्यंत आपण बघतोय मैदानावर 29 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकातील 5वा चेंडू आपण बघितला होता. 5 झालेले आहेत आणि 6व्या चेंडूवर 1 धाव काढली आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे किंवा नाही याच्यासाठी रिव्ह्यू चालू आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर पहिलं षटक चौकार गेल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलं सचिनने आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा. आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. संचय बॅक टू द पॅव्हेलियन. घडलंय मैदानात बघा. 1 धाव निघाली होती, परंतु संचयला थोडंसं मिसफिल्ड झालं होतं. परंतु मिसफिल्ड हे नेहमी धोकादायक असतात. अशाच वेळेला आपण बघतो बहुतेक वेळेला धावचीतचा फलंदाजांची विकेट्स. संचयकडे खूप मोठी क्षमता होती. मोठे स्ट्रोक्स त्याच्या मनगटातून आपल्याला कित्येकदा बघायला मिळालेले आहेत, परंतु आज मात्र तो या ठिकाणी निष्काम ठरतोय. कारण त्याच्या वाटणीला एकच चेंडू आला होता फलंदाजीला. कदाचित पुढच्या ओव्हरमध्ये स्ट्राईक घेऊ असा त्याचा उद्देश असावा, परंतु बाद झालेला आहे. आणि त्यांचा संघाचा कर्णधार येतो यावेळेला तारणहार प्रकाश हालेकाना. हे प्रकाश हालेकानाच्या नावावर आपण बघितलं तर कित्येक विक्रमांची नोंद आहे. 6 चेंडूत 6 षटकार असोत किंवा लेदर बॉल मध्ये 45 बॉल मध्ये 115 धावांची ती खेळी असो, अशा कित्येक खेळ्या त्याच्या नावावर आहेत. परंतु आज त्याला मात्र या मैदानामध्ये मोठी खेळी साकारावी लागणार आहे. कारण चेंडू आहेत आता. चेंडू 3 षटकांमध्ये तब्बल 23 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 23 धावा म्हणजे मोठे फटकेच मारले पाहिजे असं सुद्धा नाहीये. एक मोठा स्ट्रोक्स प्रत्येक षटकात बास आहे. परंतु प्रकाश हालेकाना हा कोणत्या पद्धतीचा शॉट होता हे मात्र माझ्या नाही तर राकेश चव्हाणच्या सुद्धा पल्ले पडलेले नाहीये. कारण पाय दोन्ही एकत्र आहेत. कोणत्या पद्धतीचा शॉट मारण्याचा प्रयत्न करत होता की मुद्दामून यष्टिरक्षकाच्या हातात चेंडू द्यायचा होता त्याला, हे मात्र जात नाही. चेंडू मात्र निर्धाव. कारण समोर थांबा 1 मिनिट, लक्ष नाहीये तुमचं. ऋग्वेद साखरकर प्लीज नजर हटी. यहाँ पे दुर्घटना घटी, ये तो हमको परवडेगा भी नहीं और गवारेगा भी नहीं. पुढचा चेंडू
परंतु क्या बात है प्रभुनाथ, या प्रभुनाथला ह्याच प्रकाश हालेकरांनी इंट्रोड्यूस केलं होतं जिराडच्या मैदानामध्ये. ती टुर्नामेंट आठवत असेल सर्वांना की थळेश्वर थळ संघामध्ये लागोपाठच्या प्रकाश हालेकरांनी त्याला इंट्रोड्यूस केलं आणि प्रत्येक मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच 3 लगातार मॅच मध्ये घेतल्या होत्या त्या प्रभुनाथ वेताळ यांनी, प्रभू वेताळ यांनी. क्या बात आहे. आणि गुरु समोरच चेला टाकतो अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला हरकत नाही म्हणायला. परंतु चांगला चेंडू प्रकाश हालेकरांनी आपला स्टॉक फटका काढला, सहजरित्या हलक्या हाताने खेळला मिडॉनच्या डोक्यावरून. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये वायडिश लॉंगॉनचा जो क्षेत्ररक्षक होता तो जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र पळून 1 धाव पूर्ण केली आणि स्ट्राईकवर आपल्या साथीदार राकेश रामनाथकरला आणलेला आहे. संघाची धावसंख्या 7 धावा, 7 रन्स ऑन द स्कोरबोर्ड. यस, 7 धावा आपण धावफलकावर बघतोय. प्रभू वेताळ 3 चेंडूत या ठिकाणी गोलंदाजी केली आणि 3 चेंडूत अतिशय योग्य टप्प्यावर त्याने गोलंदाजी करून 1 धाव फक्त खर्च केलेली आहे. परंतु या वेळेला मोठा फटका, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू रडार मध्ये येतो. चेंडू जातो डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये, सीमारेषा पार, षटकार. नालाच चांगली गोलंदाजी करायचं असं नाहीये, कारण समोरचा जो फलंदाज आहे तो सुद्धा लेजेंडरी क्रिकेटर आहे. 40+ झाला असला तरी त्याची सुद्धा नजर हटलेली नाहीये आणि त्याच्याकडे सुद्धा मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. या वेळेला आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर बाउन्स होतोय, पंचांचा इशारा येतोय. चेंडू डोक्याच्या थोडासा खालून गेलेला आहे, नाकाच्या बाजूने गेलेला आहे, त्याच्यामुळे एक बाउन्सचा इशारा करण्यात येतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. संघाची धावसंख्या बघतोय, दुसरं षटक चालू असताना 13 धावा, 13 रन्स, 13 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 13 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे. लो स्कोरिंग मॅच या ठिकाणी. आखूट टप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा स्पेअर कट किंवा ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातात. आणखी एक चांगल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती झालेली आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आहे ती 13 धावा, 13 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. कारण आपण बघतोय षटकार गेला, पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्याच्यानंतर 6 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकात एक षटकार गेला तरी सुद्धा धावा आलेल्या त्या 7. अशा प्रकारे 13 धावा 2 षटकांच्या अखेरीस बघायला मिळतात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 12 चेंडूत 14 धावांची आवश्यकता आहे. परंतु जोपर्यंत ही मैदानात जोडी उपस्थित आहे ना, 16 धावा आहेत, परंतु जोपर्यंत ही जोडी उपस्थित आहे मैदानात तोपर्यंत मात्र सामना फलंदाजी करण्याच्या संघाच्या बाजूने झुकेल यात काही शंका नाहीये. 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. 16 रन्स रिक्वायर्ड इन 12 डिलिव्हरीज. गोलंदाजीसाठी पंकज शिलीमकरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण बघू शकतो. त्या ठिकाणी लॉंग ऑन, वायडिश लॉंग ऑन, काऊ कॉर्नर असे 3 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केले. डीप मिड विकेटच्या क्षेत्रात आणि डीप स्क्वेअर लेग अशा 4 क्षेत्ररक्षक आपण बघतो. ऑन साइडला सीमा रेषेवर तैनात आहेत. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. पहिला चेंडू, टप्पा पडतोय. टप्पा पडल्यानंतर ऑफ साइड स्टंप वरून थोडा बाहेर जातोय यष्टिरक्षकाच्या हातात. प्रकाश हालेकरांकडून अपेक्षा केली जाते पंचांकडून की चेंडू वाईड बॉल आहे की काय, परंतु पंच दर्शवतात की चेंडू तुझ्या बॅटच्या आवाक्यातून गेलेला आहे असं पंचांच्या हावभावावरून वाटते. चेंडू काय असेल तो आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून बघू शकतात. ज्यांना बघायचं असेल त्यांनी थर्ड अंपायरच्या माध्यमातून तर कॅमेऱ्याच्या माध्यमातून की कशा प्रकारचा चेंडू होता. परंतु पंचांना मात्र ती फेअर डिलिव्हरी वाटलेली आहे. त्यांनी फेअर डिलिव्हरी दिलेली आहे. 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 16 धावांची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षक आपण बघतोय स्लिप तैनात केली. स्लिप अतिशय चांगली गोलंदाजी पंकजकडून. यह बहुत बढ़िया गेंद थी लेकिन उससे भी ज्यादा बेहतरीन शॉट. गेंद जा रही है काऊ कॉर्नर के ऊपर से 6 रन के लिए. दहा चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. पंकजचा चेंडू खराब नव्हता परंतु तिथे प्रकाश हालेकरांना नाही. हा चेंडू बघतोय ऑफ स्टंपवर पडल्यानंतर आणखी बाहेर जाताना दिसतोय. पंचांचा इशारा आलेला आहे. आमच्या गुणलेखकासाठी व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. थोडासा दबाव आलाय कारण षटकार टाकल्यानंतर आता चेंडू कुठे टाकावा. तो चेंडू जर प्रकाश हालेकरांना नसता, दुसरा फलंदाज असता तर तो अप्रतिम चेंडू होता.
यस, दिस इज द गुड डिलिव्हरी, व्हेरी फॅन्टॅस्टिक बॉलिंग बाय पंकज जेलिमकर. कारण चेंडूचा जो आवाका होता तो त्याच्या बॅटच्या रेंजच्या थोडासा आगोळ मागे टाकला होता. अगोदरचा जो चेंडू होता, जो षटकार लागला होता, तो बॅटच्या रडारमध्ये होता. त्याचा फुटवर्क जर वापर केलं तर तो बसण्याच्या आवाक्यामधला होता. पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू प्रकाश चेंडू पर्यंत पोहोचत नाहीये. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न करतोय आणि पुन्हा दशा तीच निर्धाव चेंडू या ठिकाणी आणखी एक बघायला मिळतोय. एक षटकार गेल्यानंतर चांगलं कमबॅक केलं ते पंकजने. 2 चेंडू लगातार निर्धाव टाकले, एक वाईड गेल्यानंतर. धावसंख्या धावफळ करायची 20 धावा. येणाऱ्या काही चेंडू त्यामध्ये आवश्यकता आहे 9 धावांची. 8 धावांची आवश्यकता, 8 चेंडूत 9 धावांची आवश्यकता असताना एक खराब चेंडू बघायला मिळाला आणि खराब चेंडूचा चांगला समाचार घेतला प्रकाशनी. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला, चौकार. बस झाली ही गाणी. नवीन गाणी आता तुम्ही प्रेमाची गाणी, तुमचं प्रेमाचं वय संपलेलं आहे आता. आणि प्रेम करायला जरी विचार जरी केला तर ते आम्ही होऊन देणार नाही आहोत, लक्षात ठेव. तर चौकार लगावला जातो या ठिकाणी. धावसंख्या होते 24 धावा, 24 रन्स. तुमचे गुरु बसलेत बाजूला, राकेश भाई. 24 धावा झालेल्या आहेत. एक मजेचा भाग होता तो. 24 धावा धावफळ करत 7 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय चेंडूचा टप्पा प्रकाशच्या बॅटच्या खूप पुढे पडतोय. हा चेंडू जर मारण्याचा प्रयत्न न करता जर सोडला असता तर कदाचित वाईड मिळाला असता. परंतु चेंडू बॅटच्या टप्प्याच्या थोडासा पुढे येतोय, वळतोय. पंचाला तो पटत नाहीये, त्याच्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आणि या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकाची सुद्धा समाप्ती होते. 6 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे आणि 6 चेंडू शिल्लक असताना आवश्यकता आहे ती 5 धावांची. रुपेशची इच्छा आहे, तर चला अजून एक रुपेश कडून गाणं ऐकूया आपण, रुपेश जवानीतलं. दिवसांचा आपला शिमगा यंदाचा. धावसंख्या आपण बघतो धावफलकावर आहे 24 धावा. 6 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू काही काळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचणार नाहीये. एक धाव मिळाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतोय का? यस, दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होणार का? पायस ठेरुंडेकर पोहोचतोय का? तिथपर्यंत नाहीये. 2 धावा मिळाल्या. 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या झाली ती 26 धावा. 26 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 3 रन्स रिमेनिंग, 3 रन्स रिक्वायर्ड. 3 धावा पाहिजे सामन्यातील आपलं आव्हान जिवंत ठेवण्यासाठी प्रकाश आलेखानाला. परंतु जर जिंकायचं असेल तर संकेतला आठवावी लागेल मागच्या आठवड्यातली गोलंदाजी. ज्या 5 चेंडूंमध्ये 3 धावा त्याने वाचवल्या होत्या, ती गोलंदाजी आठवावी लागेल. मंगळमूर्ती थळ संघाचं ते मैदान. परंतु राकेशच्या या ठिकाणी सहजरित्या खेळतोय. 1 धाव पूर्ण केली जाते आणि प्रकाश आलेखाना त्याला साथ देतोय चांगल्या धावांची सुद्धा तोडीची. त्याच्यामुळे 1 कन्व्हर्टेड इन डबल, सिंगल कन्व्हर्टेड इन डबल. अशा प्रकारे 2 चेंडू लगातार 2 धावांमध्ये बोलतात. 1 धाव शिल्लक आहे आणि नंतरचा जो सामना आहे त्याने लगेच मैदानात उतरायचा आहे पुढच्या सामन्यासाठी. यस, 3 षटकांचा सामना आहे पुढचा आपण डिक्लेअर केलेला आहे, कारण याच्यानंतर आणखी एक सामना होणं गरजेचं आहे. परंतु राकेश चव्हाण यांनी खरोखर, राकेश रामनाथकर यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून 1 धाव काढली आणि राकेश पोहोचलास ना. राकेश तिथे पोहोचलास डगआउट मध्ये का लगेच किंवा या साईडला टर्न मारलास तरी चालेल. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण घ्यायचा आहे आणि ग्रामपंचायत सदस्य लोणारे थळ ग्रामपंचायत तुषार पाटील यांच्या हस्ते ती मॅन ऑफ द मॅच देण्यात येणार आहे. तुषार पाटील या आपण. धन्यवाद. तुषार पाटील. राकेश रामनाथकर लगेच बॅट ठेवून या.